आरक्षणाच्या मागणीकरता मराठा समाज आता निर्वाणीवर आलेला आहे। मराठा आरक्षणाचं आंदोलन कोणतंही गंभीर वळण घेण्याची स्थिती असताना राजकीय पातळीवर मात्र सत्तेची साठमारी सुरू आहे का असा सवाल आता निर्माण झालाय। भाजपनं शुक्रवारी संध्याकाळी केलेला ट्विट पाहता राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे राजकीय नेते स्वतःची खुर्ची वाचवण्याच्या कामाला लागलेत का अशी स्थिती आहे। मराठा आंदोलन उग्र स्वरूप धारण करू शकतो अशा वेळी राजकीय पातळीवर कोणत्याच हालचाली होत नाहीयेत। त्यामुळे राज्यकर्त्यांची राजकारण आणि सत्तेची खुर्ची ही प्राथमिकता आहे का हाही सवाल आता या निमित्तानं उपस्थित झालाय। याच विषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, काल सुद्धा आपण याच व्हिडिओवरून सातत्यानं चर्चा करत होतो, मी पुन्हा येईन असं म्हणत भाजपकडून फडणवीसांचा तो व्हिडिओ ट्विट केला गेला, पण पुढच्या 55 मिनिटांमध्ये हे ट्विट डिलीट करण्यात आलं। त्यानंतर चर्चा सुरू झाली, राज्याच्या राजकारणात पुन्हा राजकीय भूकंप होणार का या संदर्भात। पण अर्थात या सगळ्या घडामोडींना किनारे ती मराठा आरक्षणासंदर्भात। एकीकडे मराठा आरक्षण आक्रमक होताना दिसतंय, या आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा बांधव आक्रमक होतोय। आताच आपण घटना सुद्धा पाहिली, यवतमाळमध्ये बस जाण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आलाय। जरांगे यांनी म्हटलंय उद्यापासून मात्र आपली रणनीती बदलणार आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे आपण आता कसं पाहतोय की काय नेमकं होऊ शकतं राज्याच्या राजकारणात, सत्तेची खुर्ची ही प्राथमिकता आहे का हा सवाल आता निर्माण झालाय। निश्चितच लागवी मराठा आरक्षणामुळे कुठेतरी राज्यामध्ये एक वेगळंच वातावरण तयार झालेलं आहे आणि निश्चितच हे सरकार विरोधात वातावरण आहे। मात्र दुसरीकडे काही जे आता घटनाक्रम आपण पाहतोय की एकंदरीत कालचा जो व्हिडिओ होता की मी पुन्हा येईन असा उल्लेख करणारा देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातील व्हिडिओ महाराष्ट्र भाजपतर्फे ट्विट करण्यात आलेला होता आणि अवघ्या 55 मिनिटांमध्ये हा ट्विट आहे आणि हा व्हिडिओ आहे तो डिलीट करण्यात आला। मात्र या संदर्भातलं भाजपने स्पष्टीकरणही दिलं की एकंदरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहतील, त्यांच्याच नेतृत्वामध्ये 2024च्या निवडणुका लढल्या जातील असं स्पष्टीकरण खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच दिलेलं आहे। त्यामुळे पुढील वर्षभरामध्ये मुख्यमंत्री बदलाच्या ज्या चर्चा आहेत त्या वेगवेगळ्या अनुषंगाने चालत असल्या तरी त्यात कुठलंही तथ्य नसल्याचं स्वतः फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे। मात्र दुसऱ्या काही गोष्टी आहेत ज्याकडे आपण लक्ष वेधण्याची गरज आहे, कारण सातत्याने आपण एकंदरीत पाहत आहोत की भाजपकडून भाजपचे आमदार आहेत त्यांच्यामधली अस्वस्थता होती आणि त्यामुळे सातत्याने कार्यकारिणी बैठका असतील किंवा वेगवेगळ्या आमदारांच्या ज्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये त्याग करण्याची वृत्ती ठेवावी असा सल्ला वारंवार भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी आहे तो आमदारांना आणि खासदारांना दिलेला होता। कारण सत्तेमध्ये जरी वाटेमध्ये ते 3 पक्ष असले राष्ट्रवादी शिवसेनेसोबत तरीही समान वाटा येत असला आणि एकीकडे आमदारांची संख्या दुप्पट असली, अशामुळे कुठेतरी आमदारांमध्ये नैराश्य होतं की आपल्याकडे जर दुप्पट आमदार असतील, समोरच्या दोन्ही पक्षांची जर आपण संख्या पाहिली आणि त्यांच्या तुलनेमध्ये आपल्याकडे तितकेच आमदार आहेत, मग वाट्यामध्ये आपण 25% किंवा 33%वर काय यायचं, 50% वाटा काय घ्यायचं नाही। आणि याच अनुषंगाने हे ट्विट होतं ते त्यांना उभारी देण्यासाठी करण्यात आल्याची माहिती आता भाजपच्या सूत्रांकडून कळते। मात्र त्या अनुषंगाने चर्चा सुरू झाली की कदाचित कार्यकर्त्यांना कुठेतरी उभारी देण्यासाठी म्हणून करण्यात आलंय अशी चर्चा होतीये। पण दुसरीकडे अशीही चर्चा होतीये की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जे काही आंदोलन केलं जातंय, मनोज जरांगे पाटील उपोषण करतायत, कडक उपोषण सुरू आहे, उपचारही घेत नाहीयेत आणि पाणी सुद्धा पित नाहीयेत। या सगळ्या घटनेवरून दुर्लक्ष करण्यासाठी, लक्ष हटवण्यासाठी म्हणून हे ट्विट समोर आलं अशीही चर्चा आहे मराठा बांधवांमध्ये विशेषतः। नाही, निश्चितच चर्चा वेगवेगळ्या होत असतात आणि त्यामध्ये जर अशा प्रकारच्या चर्चा घडवायची असेल तर नक्कीच विरोधकांना त्याचा अधिक फायदा होऊ शकतो। आणि सध्या सरकार हे मराठा आरक्षणाच्या कोंडीत सापडलेलं आहे आणि अशा वेळी सरकारची कोंडी करता आली नाही। विशेषतः सरकारवरती आपण सातत्याने पाहत आहोत की वर चष्मा आहे तो देवेंद्र फडणवीस यांचा आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले आणि दुसरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असणार, दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार जरी सोबत असले तरी नेहमीच देवेंद्र फडणवीस हे तिन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्याचं काम करत आहे। याआधी शिवसेना राष्ट्रवादीमध्ये ज्यावेळी
कुठेतरी एकमेकांवरती आगपाखड करण्याची सुरुवात झालेली होती, तेव्हा त्याला तात्काळ थांबवण्याचं कामही देवेंद्र फडणवीस यांनीच केलेलं होतं. कारण कुठेतरी महाविकास आघाडीमधून एकनाथ शिंदेना सोबत घेण्याचं काम असेल किंवा विरोधी पक्षामध्ये असताना राष्ट्रवादीमधून अजितदादांना सत्तेमध्ये आणण्याचं काम असेल, याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा देवेंद्र फडणवीस यांचा होता. पडद्यामागच्या हालचाली सगळ्या फडणवीस यांनी केल्याचं कालांतराने स्पष्टही झालेलं होतं. आणि त्यामुळेच कुठेतरी थेट टार्गेट जर करायचं असेल, म्हणजे महायुतीला जर डॅमेज करायचं असेल, तर देवेंद्र फडणवीसांपेक्षा सर्वोच्च मोठा नेता नाही हे नक्कीच महाविकास आघाडीच्या नेत्यांना माहिती आहे. आणि म्हणूनच मराठा आरक्षणाच्या माध्यमातून कुठेतरी अशा प्रकारच्या चर्चा घडवून देवेंद्र फडणवीसांची कोंडी करण्यामध्ये विरोधक यशस्वी ठरत आहेत. लागवी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.